औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिराच्या परिसरात पार्किंगच्या ठिकाणी खासगी बस खाली असलेला बलून पाहण्यासाठी गेलेल्या चालकाचं बलून फुटल्यानं हाऊजिंगजवळ डोके अडकून बसलं. तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली. रविवार दिनांक 11 रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत हा प्रकार घडला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो सुखरूप बचावल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धा येथील एका कंपनीची बस भाविकांना घेऊन देवदर्शनासाठी निघाली होती. माहुर येथे दर्शन घेऊन आज सकाळी 4 वाजता बस औंढा नागनाथ इथं पोहोचली. काही वेळानंतर बसच्या खालच्या बाजूला असलेल्या बलूनमधून हवा लीक होत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चालक सुनील देवतडे राहणार पवतार जिल्हा वर्धा यांनी बसच्या खाली जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी बलूनमधून हवा लीक होत असल्याचं दिसून आलं. मात्र यावेळी अचानक बलून फुटल्यानं बसचा पाठीमागचा भाग खाली आला. यावेळी हाऊजिंग व शॉफ्टच्या मध्ये सुनील याचं डोकं अडकून पडलं. त्याने डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही. त्यामुळे त्याने आरडाओरडा केली. यावेळी दुसऱ्या चालकानं बघितलं असता बसचा पाठीमागचा भाग जमिनीला टेकला असून हाऊजिंग व शॉफ्टच्या ठिकाणी सुनीलचं डोकं अडकल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांनी माहिती दिली. पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी यांनी त्याचबरोबर लगेचच्या ग्रामस्थांनी तथा गावकऱ्यांच्या मदतीनं जाक आणून बस वर घेतली. त्यानंतर त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल 2 तासानंतर शॉफ्ट व इतर भाग सुट्टे करून चालक सुनील याची सुखरूप सुटका केली. 2 तासांच्या या थरारानंतर सुनीलची सुखरूप सुटका झाल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दैव बलवत्तर म्हणून तो वाचला, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.